नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं राधाज ऑल क्रिएशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण बनवणार आहोत आज तोरणपट्टी डिझाईन बनवणार आहोत. त्यासाठी आपण क्रीम कलरची उलन वापरणार आहोत. चला तर बनवायला सुरुवात करूया. पहिले घ्यायचे आहे आपल्याला ही स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. नंतर आपल्याला चेन बनवायला सुरुवात करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चेन आपल्याला बनवायच्या आहेत. आणि पुढे आपल्याला 3 चेन घ्यायच्या आहेत. आणि 10व्या चेनमध्ये आपल्याला एक उंच खांब घ्यायचा आहे. आणि आता प्रत्येक चेनमध्ये आपल्याला एक एक खांब करून घ्यायचा आहे. हे तिसरा खांब होईल आपला. ही लाईन आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. प्रत्येक साखळीमध्ये एक एक खांब घ्यायचा आहे. ही झालेली आहे आपली पूर्ण करून पट्टी. लाईन मोजून घ्यायचे आहेत. खांब बरोबर आलेत का आहे बघायचे. आता आपल्याला 3 चेन बनवायचे आहेत. आणि पट्टी पलटी करून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला दोन खांब आपल्याला स्किप करून तिसऱ्या खांबामध्ये खांब घ्यायचा आहे. उंच खांब करून घ्यायचा आहे. मोजून घ्यायचे आहेत आपल्याला. सगळे खांब बरोबर आलेत का ते बघून घ्यायचे. तिसऱ्या खांबामध्ये आपल्याला आता 3 खांब करून घ्यायचे आहेत. एकत्रच 3 बनवायचे आहेत खांब. उंच खांब करायचे आहेत. पुढे पण आपल्याला तसंच करायचं आहे. 2 खांब सोडायचे आणि तिसऱ्या खांबामध्ये उंच खांब करून घ्यायचा आहे. एकत्रच 3 खांब करायचे आहेत त्याच बॉक्समध्ये. हे आपले 2 बॉक्स तयार झालेले आहेत. आता शेवटीही तसंच करायचं आहे आपल्याला. उंच खांब करून घ्यायचा आहे. 3 खांब एकत्रच. हे असं झालेलं आहे बनवून आपलं. पुढे 3 चेन आणि पट्टी पलटून घ्यायची. परत आता आपण जे 3 खांबाचे बॉक्स तयार केले होते त्याच्यामध्येच आपल्याला 3 खांब करून घ्यायचे आहेत. तीन खांब करायचे आहेत. पुढेही सेम तसंच करायचं आहे.
3 खांब उंच करून घ्यायचे आहेत. शेवटीही 3 खांब करायचे आहेत. हे आपली तोरणपट्टी डिझाइन तयार होणार आहे. बाहुलीचं तोरण आपल्याला बनवण्यासाठी ही पट्टी बनवायची आहे. ती मी नेक्स्ट पार्टमध्ये बनवायला सांगेन, बाहुली कशी बनवायची ती. ह्या पार्टमध्ये पट्टी कशी बनवायची ती बघून घ्यायची आहे आपल्याला. ही झाली तिसरी लाईन आपली पूर्ण. सेम आपल्याला आता असंच करून घ्यायचं आहे. परत 3 चेन पलटी करून घ्यायची आहे आणि त्या बॉक्समध्ये आपल्याला 3 उंच खांब करून घ्यायचे आहेत. तीन खांब प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला 3-3 खांब करून घ्यायचे आहेत. ही आपली चौथी लाईन पूर्ण झालेली आहे. पुढे 3 चेन करून घ्यायच्या आणि पलटी करून घ्यायची आणि पुढेही तसंच करायचं. बॉक्समध्ये 3 उंच खांब करायचे. याच पद्धतीने आता आपल्याला पूर्ण पट्टी करून घ्यायची आहे. दरवाजाच्या मापाची आपल्याला ही पट्टी करून घ्यायची आहे. जेवढ्या आपल्या दाराची साईज आहे तेवढी पट्टी करून घ्यायची आहे. आता शेवटी आपल्याला 3 खांब करायचे. परत 3 चेन पट्टीचे पलटून घ्यायची. परत त्याच बॉक्समध्ये आपल्याला 3 उंच खांब करायचे. लाईन पूर्ण करून घेऊ आपण ही. अशीच आपल्याला कंटिन्यू तोरणपट्टी करून घ्यायची आहे. पुढेही सेम आता याच पद्धतीनं करायचं आहे. तर मी पूर्ण करून घेते तोरणपट्टी. तर मी अशा पद्धतीने ही तोरणपट्टी करून घेतलेली आहे.
आणि हे खाली मी असे डॉलसाठी असे हे बॉक्स करून घेतलेले आहेत. 6 गॅपमध्ये सोडायचे आहेत, प्रत्येक बॉक्समध्ये सोडून घ्यायचे आहेत 6-6. आणि ही गुलाबी कलरची आपल्याला आता बॉर्डर द्यायची आहे पट्टीला. स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आपल्याला सुरुवातीला. आता सिंगल क्रोशे करून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे छोटा खांब करून घ्यायचा आहे. प्रत्येक गॅपमध्ये आता आपल्याला हे छोटा खांब करून घ्यायचा आहे. प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 3-3 करून घ्यायचे आहेत छोटे खांब. गुलाबी कलरची आपल्याला ही बॉर्डर द्यायची आहे पूर्ण क्रीम कलरच्या पट्टीला, म्हणजे पट्टी अजूनच छान दिसेल. प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 3-3 छोटे खांब करून घ्यायचे आहेत. सेम अशाच प्रकारे आपल्याला हे पूर्ण पट्टीला बॉर्डर देऊन घ्यायची आहे. कॉर्नरलाही आपल्याला सेम तसंच करायचं आहे, 3 खांब करून द्यायचं आहे. आणि त्याच्या पुढे प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 3-3च खांब घ्यायचे आहेत, उंच खांब घ्यायचे आहेत. पूर्ण करून घ्यायची आहे आपल्याला आता ही पट्टी.
आता पट्टीच्याही तिथं तसंच घ्यायचं आहे, सेम खांब 3 खांब करून घ्यायचे आहेत आता. चला तर आपण हे बनवून घेऊया आता पट्टी पूर्ण. बॉर्डर त्याची कंप्लीट करून घ्यायची आहे आपल्याला. चला तर आपण ही आता बॉर्डर पूर्ण करून घेऊया. ही झालेली आहे आपली बॉर्डर पूर्ण. तर पुढच्या पार्टमध्ये आपण डॉल कशी बनवायची ती बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.